अहिल्यानगर शहरातील लाल टाकी चौकामध्ये गेल्या अनेक वर्षापासून भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं स्मारक आहे। त्या स्मारकाची आत्ताची अवस्था जर पाहिली तर त्या ठिकाणी सगळे गांजा वडणारे लोक बसलेले असतात आणि अतिशय दुर्गंधी त्या ठिकाणी आहे। पूर्वी त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा कारंजा होता आणि चाचा नेहरूंना ज्या पद्धतीनं लहान मुलं आवडायची त्यासाठी तिथं गुलाबाचे फुलाची बाग तयार करण्यात आली होती। परंतु आत्ताची अवस्था जर आपण पाहिली तर अतिशय निंदनीय आहे। त्या संदर्भामध्ये आज आयुक्त कार्यालय या ठिकाणी आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलो होतो, परंतु त्यांची जी वागणूक आहे ती पाहिल्यानंतर त्यांना कोणत्याही महापुरुषांना किंवा कोणत्याही नागरिकांनी सुचवलेल्या विषयांना गांभीर्य देण्याचं काही महत्व नाही, हेच त्यांच्या आजच्या वागणुकीतून निदर्शनास आलंय। मुद्दा असा आहे की चाचा नेहरूंचे जे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे विचार होते आणि स्वातंत्र्यानंतर त्यांनी भारताचा भूभाग जो चीनने बळकावला होता त्याच्या संदर्भाचं त्यांचं जे काही वक्तव्य आहे याच्यावरून त्यांचे विचार कोणत्या लेवलचे होते हेच लक्षात येतं। आणि त्याचवरून समोरच असणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं जे छोटंसं स्मारक आहे त्याला अनुसरून मनमाड हायवेवरून येताना शहरातील पहिला सगळ्यात मोठा चौक हा लाल टाकी चौक आहे आणि तो जो भूभाग आहे त्यावर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचं मोठं त्या ठिकाणी साहित्याचं वाचन करता येईल असं वाचनालय उभारावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। आज मी एकटाच आलो होतो ते निवेदन देण्यासाठी, परंतु त्याची दखल मानावी तशी काय आयुक्त साहेबांनी घेतली नाही। त्यांना बहुतेक अशी सवय झालेली आहे की 100-200 जण यावे आणि त्यांनी त्यांच्या हातापाया पडावं आणि मग कुठंतरी त्यांनी मागण्या मान्य कराव्या। हे मागच्या दीड वर्षापासूनचा त्यांचा इतिहास सगळ्या नगर शहरांनी पाहिलेला आहे। त्याच्यामुळे नक्कीच त्यांनी जर याची दखल घेतली नाही तर त्यांना त्याच पद्धतीने निवेदन पुन्हा एकदा देण्यात येईल असं या ठिकाणी सांगतो। अजून एक मुद्दा असा होता की आद्यगुरु क्रांतीसूर्य लवजी वस्ताद साळवे यांनी जे इतिहासामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे काही काम केलेलं आहे त्यांचं जे काही कार्य आहे त्या पद्धतीचं तिथं भित्तिचित्र असावं अशी देखील मागणी या निवेदनात त्यांना केलेली होती, पण त्यांनी निवेदन वाचलं सुद्धा नाही ही देखील खंत आहे। कारण त्यांनी जनतेच्या पैशातून त्यांना पगार चालू आहे हे कधीही त्यांनी विसरू नये अशी आमची ही भावना आज आम्ही व्यक्त